मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। बातमी येत आहे शिवसेनेच्या गोटातून थेट दिल्लीमधून। शिवसेनेचे नेते असलेले संजय राऊत यांच्यापुढे भाजपचे बडे नेते, दिल्लीतील बडे नेते अखेर झुकले। ठाकरेंच्या या बड्या नेत्याचा सगळ्यात मोठा विजय भाजपचे देशातील क्रमांक 1 आणि क्रमांक 2 चे नेते अखेर संजय राऊत या व्यक्तिमत्वासमोर झुकले। मित्रांनो, संजय राऊत यांनी केलाय महापराक्रम। देशाच्या राजकारणामध्ये कुणालाही न घाबरणारा, सध्या विरोधी पक्षामध्ये एकमेव असलेला हा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे संजय राऊत यांच्या प्रति मित्रांनो सगळ्यात मोठी असणारी अपडेट। संजय राऊत यांनी आता थेट भाजपला अंगावर घेत केंद्रातून त्यांच्या सगळ्या राजकीय सत्तेला सुरुंग लावण्याचं ठरवलंय। नेमकं काय घडलंय मित्रांनो, सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया। निष्ठा म्हणजेच संजय राऊत, सौ दाऊत एक राऊत हे केवळ शब्द नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगीच्या वास्तवाचं नाव आहे। मित्रांनो, आजच्या काळात जेव्हा सत्तेसाठी विचार आणि निष्ठा काही क्षणात बदलली जाते, तेव्हा एक माणूस ठामपणे उभा आहे, तो म्हणजे संजय राऊत। ठाकरे घराण्याशी असलेली अतूट निष्ठा ज्यावेळी अनेकांना सत्तेची स्वप्न पडत होती, त्यावेळी संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक शैलीतून ठाकरे विचारांचा वारसा जिवंत ठेवला होता। त्यांनी कधी स्वतःच्या खुर्चीचा विचार केला नाही, तर नेहमीच मातोश्रीच्या सन्मानाचा विचार केला, असा हा वाघ संजय राऊत। मोदी शहांच्या सत्तेलाही धडकी भरवणारा, महाराष्ट्राच्या मराठीच्या मातीतील दिल्लीला झुकवणारा हा वाघ संजय राऊत यांचे शब्द म्हणजे मोदी आणि शहा यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत। त्यांच्या टीकेचा सत्तेचा माज उतरवण्याची ताकद आहे। जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती घरं आली, तेव्हा तेव्हा राऊत यांनी आपल्या तलवारीसारख्या शब्दाने विरोधकांना जेरीस आणलं। मग त्या शब्दांमध्ये कोणीही सुटलं नाही। देशाचे पंतप्रधान असोत किंवा देशाचे गृहमंत्री असोत, हा माणूस ना कुणापुढे झुकला ना कुणापुढे वागला, या माणसाने सगळ्यांना झुकवलं। राऊत म्हणजे केवळ एक नेता नाहीत, तर ते प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातली धगधगती आग आहेत। त्यांनी दाखवून दिलं की निष्ठा ही बाजारात विकत घेता येत नाही, ती रक्तात असावी लागते। आज जेव्हा विरोधक त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांची हीच निष्ठा त्यांना अधिक बळकट बनवत आहे। हाच त्यांचा मोठा विजय म्हणावा लागेल। लढा सुरूच राहणार आहे। आज देशाच्या राजकारणामध्ये जे बदल घडत आहेत, त्याकडे संजय राऊत ज्या धारदार नजरेने पाहतात, ही दृष्टी केवळ एका कडवट शिवसैनिकाचीच असू शकते। त्यांना अटक झाली, धमक्या दिल्या गेल्या, पण राऊत झुकले नाहीत, राऊत थांबले नाहीत। शिवसैनिकांनो, ही वेळ आहे एकजूट होण्याची, ठाकरे घराण्याच्या या निष्ठावान शिपायासोबत उभं राहण्याची। हेच खरे शिवसैनिकांचं कर्तव्य आहे। संजय राऊत यांनी जी जिद्द दाखवली, ती जिद्द घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। एकच जिद्द, एकच श्वास, ठाकरे घराण्याशी निष्ठेचा इतिहास, ही सगळ्या महाराष्ट्राला लागलेलं सर्वात मोठं न उलगडलेलं कोडं म्हणजेच संजय राऊत आहेत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर निष्ठेच्या खूप बाता मारल्या जातात। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिंदेगड यांच्यामध्ये निष्ठेच्या बाता मारल्या जातात, मात्र निष्ठा जपावी लागते। निष्ठा बोलून दाखवावं लागत नाही, तर निष्ठा प्रत्यक्ष वर्तणुकीतून दाखवावं लागते। ते संपूर्ण काम संजय राऊत यांनी आज महाराष्ट्राच्या इतिहासात केलंय। ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचा निष्ठेचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस मित्रांनो संजय राऊत यांचं नाव अग्रस्थानीच असेल। ही देखील या घडीची सगळ्यात मोठी बातमी असेल। मित्रांनो, आपण देखील संजय राऊत यांचे चाहते असाल। महाराष्ट्राच्या मातीतला हा हिरा देशाच्या सर्वोच्च स्थानावरती जाऊन पोहोचतोय। त्याला मराठी माणसांचा सहभाग, मराठी माणसांची साथ
लाभणं खूप गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंना जसा हा हिरा लाभला आहे तसं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मातीमध्ये मित्रांनो अशी व्यक्तिमत्वे जन्माला यावी, नव्हे की गद्दार बंडखोर ज्यांनी मोठं केलं त्यांनाच तुडवणारे, त्यांना सोडून पुढे जाणारे, पैशासाठी लालची होणारे नेते या मातीत जन्माला आले. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य मित्रांनो. तर आपणास देखील विनंती आहे, आपण जर संजय राऊत यांचे फॅन असाल, संजय राऊत यांना मानत असाल तर नक्कीच एक कमेंट संजय राऊतांसाठी नक्कीच एक प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.